आम्ही तुम्हाला आमच्या वडिलांची गोष्ट सांगतो. ज्या दिवशी आम्ही पळून गेलो त्यानंतर 3 दिवसांनी आम्हाला पकडलं. आम्ही दिसताच वडील उठून उभे राहिले. तिसऱ्यांदा म्हणाले, तू उभा राहा. आणि आम्हाला वाटलं चौथ्यांदा काठीचा मार बसेल. मग उभे राहिलो. लहान होतो. त्यांची तुमच्याकडे विनंती, त्यांना सांगा त्यांचं आयुष्य देवाच्या नावावर आहे. तुम्ही चेक कापून द्या. आम्ही घरी जाऊ. तुमचं म्हणणं ऐकू. ते खरंच तुमच्याशी खरं बोलत आहे. आयुष्यात कधीच घरी जाणार नाही, लग्नही करणार नाही असं वाईट बोलले की ते उभे राहतात. उभे राहून छातीशी जवळ घेतलं. राम राम. इन बारची राम 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 राम. तसं म्हणाला, मी कुठे जाऊ? जर उसरातही बसाल तर फुलांची वर्षा होईल. जा, आयुष्यात कधीच तुझी माता नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही बाबाजी बनत असाल आणि कुठेही कुणाची बहीण किंवा मुलगी पाहिली तर त्यांच्या आयुष्यात तुम्ही ही गोष्ट कधीच ऐकणार नाही. आई वडिलांचा आशीर्वाद म्हणजे देवाचा आशीर्वाद असतो.